आता महानगरपालिका गुजरात गॅस लाईनच्या ठेकेदारांनी विकत घेतलेली आहे का? ही यांची मनमानी चाललेली आहे. नमस्कार मित्रांनो, आपण गालानगरच्या सर्कलला आज उभे आहोत. आपल्याला माहिती आहे या परिसरामध्ये अर्धा किलोमीटरवरती ज्या सर्व रिलायन्स पाईपचं गॅसचं काम चालू आहे आणि ह्या कॉन्ट्रॅक्टरने जाणून बुजून अशी चुका करतो का असं लक्षात येत नाही. काही दिवसापूर्वीच या गालानगरच्या सर्कलच्या पुढे गेल्यानंतर द्वारका हॉटेल आहे आणि या द्वारका हॉटेलमध्ये एक मोठा हादसा झाला होता. पाईपलाईन ज्यावेळी जेसीबीच्या कोणी उकळून काढली होती आणि त्यावेळी ते पूर्ण द्वारका हॉटेल आहे ते जळून खाक झालं होतं. अनेक लोकांना आणि अनेक परिवाराला त्याचा त्रास झाला होता. याच्या बाजूला ज्या सर्कलच्या बाजूला एक बीएमसी कॉलनी आहे आणि बीएमसी कॉलनीमध्ये पण काम करत असताना त्या कामगारांना नाहक त्रास झाला होता. शिवसेनेच्या वतीने नालासोपारा शिंदेगड शिवसेनेच्या वतीने महानगरपालिका वारंवार याची सूचना दिली जाते, तरी पण ते त्यावरती दुर्लक्ष करत आहेत. आणि कशा प्रकारचं म्हणजे पावसाळा आहे, इथे अनेक 4-5 शाळा आहेत, इथे कॉलेज आहेत, आजूबाजूला मोठे रेस्टॉरंट आहेत, हॉटेल आहेत, एक पोलीस चौकी आहे आणि या माध्यमातून सुद्धा लोकांना जो त्रास होतोय तो मोठा त्रास म्हणजे रिलायन्स पाईपच्या वतीने जो मेन रस्ता आहे तो रस्ता अशा पद्धतीने खोदून टाकलेला आहे. इथे गटार निर्माण झालेले आहेत, तिथे गलिच्छ असं साम्राज्य निर्माण झालं आहे. त्यामुळे डासांचा प्रादुर्भाव वाढलेला आहे आणि जणू काही जो नागरिकांचा हक्काचा जो रोड आहे तो रिलायन्स वाल्याने कॉन्ट्रॅक्ट बेस प्रमाणे पाईप जे सर्व ठेवलेले आहे त्यामुळे त्याचं गोडाऊन बनवलं का? इथली रहदारीचा जो रोड आहे या रहदारीच्या रोडवरून नागरिकांना शाळेत जाताना मुलांना त्रास होतोय, पब्लिकला त्रास होतोय. या संदर्भात आपल्याकडे नालासोपारा चे जे शिंदे गटाचे उप शहर जे प्रमुख आहेत माननीय श्री सुनील खोत हे आपल्याला विशेष माहिती सांगणार आहेत. आपण सुनील खोत साहेब, आपण काय सांगाल, काय पाठपुरावा करत होता? बरेच दिवस झाला इथे बाजूला शाळा आहे, लोढा स्कूल आहे, पंचम स्कूल आहे, कपोल स्कूल आहे, गुरुकुल आहे, म्हणजे शाळेतले विद्यार्थी तर जात येत असं त्यावर. आज जरा सुक आहे इथे, कंटिन्यू पावसामुळे इथे चिखल होऊन म्हणजे नागरिकांना ये जा करणं त्रास, त्याबरोबर शाळेतल्या मुलांना पण. आणि तो चिखल पण म्हणजे गाडीने त्या मुलांच्या कपड्यांवरती उडतो. तशाच अवस्थेतच मुलं जाऊन शाळेत बसतात किंवा परत रिटर्न जातात. कधी त्यांना म्हणजे लांबची मुलं असली तर त्यांना म्हणजे गैरहजर पण राहावं लागतं. अशा अनेक समस्या आहेत. त्यामुळे इकडचा गाळ पण आहे तो साफसफाई होत नाही. ही यांची मनमानी चाललेली आहे गुजरात पाईपला. म्हणजे इथे पाईपचा ढिगारा पडलेला आहे, जसं काय यांचा गोडाऊनच आहे इथे, नाही साठा करून ठेवलेला आहे आणि इकडे काय काम आता बरेच दिवस झालं काय काम आहे ना, पण इकडे पाईपलाईनचा ढिगारा आहे त्यामुळे बाकीचा रहदारी ट्रॅफिक गिफिक सर्वच म्हणजे अडचण आहे. कधी ॲम्ब्युलन्सचा पण इकडनं म्हणजे नेणं कठीण होतं, अशी परिस्थिती आहे इथे मार्केटमध्ये. साहेब काय सांगाल, तो जो रोड खोदला आहे त्यामुळे अनेक लोक पाईप जास्त पाऊस असल्यामुळे बाईक स्लिप वगैरे होत आहेत, नागरिक पडत आहेत, त्याच्यामुळे लोकांना दुखापत होत आहेत. ह्याकडे काय तुम्ही पाठपुरावा? ते तर भरपूरच आहे इथे आम्ही बघितलेला आहे. ऍक्सिडेंट होतात, स्लिप होतात, लोकांना पाया बियाला लागतं. कारण काय इमर्जन्सी ब्रेक लावला तर इथे चिखल होतं, दलदल टाईप होतं इथे. त्यामुळे ब्रेक वगैरे लागला की ते पडणंच आहे मुलांना. म्हणजे आता फॅमिलीवाले म्हणजे 2-2 मुलं घेऊन आपली शाळेत सोडायला जातात. त्या लोकांना असे भरपूर प्रॉब्लेम आहे. आम्ही डोळ्यात एकच बघतो. त्यांचं म्हणजे हे पण केलं, पत्रव्यवहार पण केला महानगरपालिकेने आश्वासन दिलं आहे की आम्ही लवकरात लवकर कारवाई करू, नाही तर आमच्या हिशोबाने काय असेल ते जेसीपी लावून वगैरे म्हणजे तोडफोड असं आश्वासन दिलं आहे. पण ते आता कितपत कधी करणार ते आता बघू. साहेब ट्रॅफिकची इथे काय समस्या आहे? ट्रॅफिकची तर भरपूर समस्या आहे. कारण काय इथे काय चिखल होतो आणि पाईपलाईन टाकल्यामुळे काही फेरीवाले आहेत ते पण इथे रोडवरती धंदे लावतात. ट्रॅफिकची भरपूर समस्या आहे. ते संध्याकाळी बघितलं तर पूर्ण इथे जाम होऊन जातं, पूर्ण गालानगर मार्केट तर पूर्ण सर्कल पर्यंत. आपल्या बरोबर नालासोपारा शहर सचिव संजय मोरे आहेत. धडाडीचे ते कार्यकर्ते आहेत आणि त्यांचा प्रशासनावर चांगल्या प्रकारचा वचक आहे. संजय मोरे साहेब काय सांगाल, याच्या अगोदर अनेक इथे हास्य झालेत गुजरात पाईपलाईनच्या वतीने आणि तुम्ही त्याच्याबरोबर अनेक वेळा त्याचा पाठपुरावा केला होता. महानगरपालिकेमध्ये उप आयुक्त, प्रभारी सहाय्यक आयुक्त यांच्याशी पाठपुरावा करून ते लवकरात लवकर प्रॉब्लेम सॉल्व्ह कशा पद्धतीने होतील यासाठी तुम्ही प्रयत्न केले होते. आता तुम्ही पत्र दिले आहे महानगरपालिकेला, काय सांगाल? सगळ्यांना शासनाने जय महाराष्ट्र. मी इथे तुमच्या माध्यमातून प्रशासनाला तसेच सगळ्यांना निदर्शनास आणत होतो की आम्ही जो इथे उभा आहे गालानगर सर्कलला, हा एरिया साधारण इथे नालासोपाऱ्यातील 8 ते 9 नामांकित शाळा आहेत. सेंट ॲलन्सेस आहे, कपोल शाळा आहे, लोढा शाळा आहे, आचोळे हिंदी स्कूल आहे, गुरुकुल हायस्कूल आहे, क्रिश राज आहे.
त्यामुळे या शाळांचा ज्यावेळेस सुटण्याचा आणि भरण्याचा टायमिंग असा एक होऊन जातो. गुजरात, आता तुम्ही सांगितलं गुजरात पाईपलाईनच्या, या लोकांना गुजरात गॅस लाईन जी आहे, या ठेकेदाराने किंवा ह्या कंपनीने वसई विरार महानगरपालिका स्वतःच्या मालकीची असल्याप्रमाणे हे वागत आहेत. जरा कॅमेरा इकडे मारा, या साईडला हे बघा, रस्त्याचा फुटपाथ आहे, किती अंतरावरती आहे आणि आपण कुठे उभे आहोत. ही पाईपलाईन बघा कुठपर्यंत, म्हणजे अर्धा रस्ता हा गुजरात गॅस लाईनच्या मालकीच्या हक्काच्या प्रमाणे असल्याप्रमाणे बेवारसपणाने पाईप इथे गोडाऊन केलेले आहेत, स्टॉक केलेले आहेत. बरे हा रोड रहदारीचा रोड आहे, हे मार्केट रोड आहे. दुसरी गोष्ट, विरारला जाताना आचोळे रोड सोडला त्याच्यानंतर हा एकमेव पर्याय विरारला जाण्यासाठी निघतो. अशा रोड परिस्थितीमध्ये गुजरात गॅसवाल्यांनी रोड खोदून ठेवलेला आहे जागोजाग. हे असा गॅस लाईनचा स्टॉक करून ठेवलेला आहे. म्हणजे महानगरपालिका गुजरात गॅस लाईनच्या ठेकेदाराची हे झालेली आहे का? साहेब, तुम्हाला त्याच्यापेक्षा सर्वात मोठा मुद्द्याचा, तुमच्या अर्धा किलोमीटरवरती काही महिन्यापूर्वी द्वारका हॉटेलला याच गुजरात पाईपलाईनचं काम करत असताना JCBच्या साह्याने तो पाईप कटिंग झाला होता आणि अखंड हॉटेल जळलं होतं, बेचिराग झालं होतं. काय सांगाल त्यावेळी? कारण ह्या ठेकेदाराला तरी पण कशा पद्धतीने काम करतोय? मी तेच म्हटलं की आता महानगरपालिका गुजरात गॅस लाईनच्या ठेकेदाराने विकत घेतलेली आहे का? भाऊ, विकत घेतलेली असेल तर त्याचं महानगरपालिकेने जाहीर करावं. नाही तर हे बाबा गॅसचे पाईप आणून इथे ठेवलेले आहेत, स्टॉक केलेले आहेत. याच्यामुळे आज ट्रॉफिकची समस्या उद्भवते. एकदा अगोदरच गालानगर मार्केट हे झोन जरी डिक्लेअर केला नसेल तरी पण मार्केटच्या जेव्हावरती अनेक लोकांचे उपजीविका होते, कुणाचे घरदार चालतात, त्या तरी पण देखील ट्रॉफिक होते. ट्रॉफिकची समस्या असताना देखील त्याच्यामध्ये या गॅस लाईनची भर आहे. मुलांची शाळा वगैरे सुटल्याच्या नंतर येणाऱ्या जाणाऱ्या लोकांना अडचण निर्माण होते. द्वारकाचा हादसा झाल्याच्या त्यावेळेस आम्ही महानगरपालिकेला सूचित केलेलं की अशा पद्धतीने यांचं कामकाज असेल तर बाबा संबंधित दुसरा कोणतरी ठेकेदार नेमा किंवा त्या गॅस एजन्सीला चांगल्या पद्धतीची समज द्या. तो एकच हादसा गुलाम साहेब झाला नाही. त्याच्यानंतर महानगरपालिका BMCचं कॉम्प्लेक्स आहे, जिथे 36 सोसायटी म्हणजे 4872 लोकांची लोकसंख्या आहे. अशा ठिकाणी त्या गॅस एजन्सीचं लिकेज होऊन तिथे एक नागरिक त्याला अक्षरशः जखमी झाला, जळून त्याला हॉस्पिटलमध्ये 15 दिवस ऍडमिट केला होता. अशा पद्धतीचा ह्या गुजरात गॅस लाईनचा कारोबार आहे. तर ह्याच्यावरती कुठेतरी लगाम लागला पाहिजे, आटोपचिरपणा झाला पाहिजे. आणि मुख्यतः म्हणजे इथे असणाऱ्या ह्या ज्या सोसायटी आहेत, आज ही पाठीमागे महाराणा प्रताप सोसायटी आहे, तुम्ही वीर सावरकर आहे, शिवाजीनगर आहे. आज बघा इथे कचऱ्याची घाण किती साचलेली आहे. याच्यामुळे आरोग्याचा धोका निर्माण होतोय. आरोग्याच्या दृष्टिकोनातून डास निर्माण होत आहेत. हा जो कचरा साठलेला आहे, पाण्याची जी पातळी आहे ती तुंबून वरपर्यंत दुकानांमध्ये पाणी जातं. तर दुकानांचे लाखो रुपयांचा माल खराब होऊन जातो. साहेब, हे खड्डे पडलेले आहेत, तुम्ही पाहू शकता इथे खड्डे पडलेले आहेत आणि या खड्ड्यांमुळे डासांचं साम्राज्य निर्माण झालेलं आहे आणि त्याच्यामुळे नागरिकांना यातला त्रास होतोय. याविषयी महानगरपालिका काय पत्रव्यवहार केला आहे का तुम्ही? ही सगळी देण आहे ते गुजरात गॅस लाईन वाल्यांची. हा तर छोटा खड्डा आहे, तिकडे तुम्ही सर्कलला बघितलेत, तुम्हाला आता आम्ही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवलेलं आहे की किती मोठे खड्डे आहेत. बरं, तुम्ही काम करता तर ते खड्डे तरी भरा, लोकांना चालायला रस्ता तर द्या. लोक इथला टॅक्स भरतात. तुम्हाला सांगतो, इथला टॅक्स मुंबई महानगरपालिका, ठाणे महानगरपालिकेपेक्षा जास्त टॅक्स आमचा वसई विरारवाला प्रत्येकाला जास्त कर भरावा लागतो. आणि जास्त कर भरून सुद्धा इथे महानगरपालिका कुठल्याही पद्धतीने सुविधा देत नाहीत. बरं, सुविधा नाही देत येत, परंतु अशा ठेकेदारांना तुम्ही पाठीशी का घालता? तुम्ही जर हे तुम्हाला एक जाहीर इशारा आहे की 8 दिवसामध्ये जर हे पाईप गुजरात गॅस लाईनचे जर नाही उचलले गेले तर शिवसेनेच्या पद्धतीने JCB आणू, फॉकलंड आणू आणि याचा इथल्या इथे चुराडा करणार. आणि हे सगळ्या याला जिम्मेदार इथले संबंधित शासकीय कर्मचारी असतात. साहेब, अधिकाऱ्यांना किती वेळ देत आहे तुम्ही? किती अधिकाऱ्यांना आजच आम्ही सगळ्यांच्या माध्यमातून एक निवेदन देण्यात आलेलं आहे. या निवेदनामध्ये सर्रासनी उल्लेख केलेला आहे की जर गुजरात गॅस लाईन वाल्यांनी त्या ठेकेदारांनी 8 दिवसाच्या आतमध्ये जर गॅस पाईप उचलले नाहीत किंवा महानगरपालिकेने कारवाई केली नाही तर त्याच्यावरती आम्ही करू, तोडून टाकणार. हा,
लोकांचं म्हणणं आहे की हे पाईप आम्ही स्वतःहून फोडून तोडून टाकणार, त्याच्यानंतर मात्र गुन्हे आमच्यावरती दाखल होता कामा नये. त्याला जबाबदार कोण पकडाल तुम्ही? त्याला जबाबदार महानगरपालिका सहाय्यक आयुक्तांना आज आम्ही रितसर पत्र दिलेलं आहे. या पत्राच्या माध्यमातून आपण त्यांना इशारा दिलेला आहे की बाबा तुम्ही हे नुसते पाईपलाईन हटवायचे नाही, तो जो राहिलेला खड्डा आहे हे सगळे खड्डे तुम्ही भरून घ्यायचा आहे. जिथे जिथे आमचा हा आचोळे प्रभाग समिती आहे, शंकेश्वर नगर आहे, चंदन नाका हा इथला जो परिसर आहे, या परिसरामधले सगळे खड्डे भरून घ्यायचे आहेत. इथे मुलांना चालायला व्यवस्थित रस्ते नाही आहेत. हा, तुम्ही लोकांकडून कर घेता, टॅक्स घेता, तर टॅक्सचा कशा पद्धतीने उपयोग करता? लोकांना उपयोग होऊ द्या ना. अरे आम्हाला नाही तरी लहान मुलाला तरी व्यवस्थित चालू द्या. आज सेंट एलएसच्या शाळेच्या इथला तो संपूर्ण रस्ता खोदून वगैरे ठेवलेला आहे, त्याच्यावरती कुठेही डांबरीकरण नाही, काही नाही. त्याच्यामुळे तुम्हाला शेवटचा 8 दिवसाची अल्टिमेट इशारा, एकदम शेवटचा अंतिम इशारा, 8 दिवसाच्या आतमध्ये राहिलेले सगळे खड्डे भरायचे. खड्डे भरल्याच्या नंतर जी घाण आहे, जो कचरा आहे, हा कचरा तुम्ही डम्पिंग करायचा आहे. जो कचरा आहे तो उचलून न्यायचा आहे आणि प्रत्येक ठिकाणी फवारणी करून आमचा परिसर स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करायचा आहे. नक्कीच आता तुम्ही पाहिलं असेल की शिवसेनेच्या वतीने एक धडक आणि जी निष्काळजीपणा जी महानगरपालिका करत आहे, आणि हे महानगरपालिकेने लवकर नाही केलं तर त्यांना 8 दिवसाचे इस्टिमेट दिलेले आहे. कारण तो कचरा असू दे, जे खड्डे पडलेले आहेत त्या खड्ड्यामध्ये पाणी साचले आहे, त्याच्यामुळे डासांचा होत असलेला प्रादुर्भाव तुम्ही पाहिलेला आहे. आणि ही महानगरपालिका निस्ती भ्रष्टाचार महानगरपालिका नाही, कारण ह्या महानगरपालिकेने फक्त आपल्या अधिकाऱ्यांनी आपली खाचखळजी बुजवलेली आहे, म्हणजे आर्थिकदृष्ट्या खाचखळजी बुजवली आहे. तुम्ही पाहिलं असेल की गेले अनेक दिवस आपल्याकडे पाहत आहे की ईडीच्या निस्त्या धाडी पडत आहेत आणि अनेक अधिकारी किंवा कॉन्ट्रॅक्टर किंवा आर्किटेक्ट ह्यामध्ये किंवा जात आहेत आणि ह्यांना पकडलं जात आहे आणि ह्यांच्याकडे गडगंज अशी प्रॉपर्टी मिळत आहे. मात्र ह्या नागरिकांकडून कर वसूल करणे हे एवढंच त्यांचं कर्तव्य आहे का? ही जबाबदारीच फक्त महानगरपालिकेची आहे का? नागरिकांच्या आरोग्याच्या सुविधा, नागरिकांच्या रस्त्याच्या सुविधा, नागरिकांच्या लाईट बत्तीच्या व्यवस्था, ह्या व्यवस्था महानगरपालिका प्रामाणिकपणे बजवत नाही. अखंड नालासोपारामध्ये गुजरात गॅस पाईपलाईनच्या वतीने जे काम चालू आहे, अनेक ठिकाणी निस्ते रस्ते खोदलेले आहेत, त्याची डागडुजी ज्या पद्धतीने केली पाहिजे त्या पद्धतीने करत नाहीत. त्यामुळे अनेक जागेवरती या रस्त्यांवरती अनेक असे ऍक्सिडेंट होत आहेत आणि काही लोकांना जीव गमवण्याच्या भवितव्यामध्ये धोका आहे. त्यामुळे महानगरपालिकेला शेवटच्या 8 दिवसाचं एस्टिमेट दिला आणि नाही दिलं तर शिवसेना शिंदे गटाच्या वतीने त्यांच्या स्टाईलने आंदोलन छेडलं जाईल आणि त्याला सर्वस्वी जबाबदार या प्रभागाचे प्रभारी सहाय्यक आयुक्त आणि उपस्थित सर्व अधिकारी असतील. जय हिंद, जय महाराष्ट्र.